त्या दारुड्या आनंदरावाच्या गळ्यात माझ्या राजश्रीला घालू पाहतोय। चला चला आधी आपण जाऊया पोलिसात। नाही दुर्गे, नाही। अगं काहीही केलं तरी नाचक्की आपलीच आहे। बरं झालं मी लग्न नाही केलं। का? एक मैत्रीण एवढी रागावते, तीच जर माझी बायको असती तर तिने मला फोनवरच फाडून खाल्लं असतं। आनंदराव, तुम्ही एकच प्याल्याचे चेअरमन डायरेक्टर। हे ऐकल्यावर कुठली मुलगी लग्नाला तयार होलो? पण तुम्ही नवरी मुलीचे वडील असल्यासारखं का बोलताय माझ्याशी? कैफियत मांडतोय तुमच्या समोर। तुम्ही वचन देता की तुमच्या मंडळाचा तुम्ही राजीनामा देताय? दिला, आत्ता या क्षणी शब्द दिला। बहुल्यावर चढेपर्यंत दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही हा आनंदराव। बोल्यावर चढेपर्यंत? लग्न झालं की सगळं पूर्ववत होतच ना। हेच तुमचं पूर्ववत। पूर्व पदावर येणार काळजी वाढवते आनंदराव। आबासाहेब, आमच्या लग्नाचं बोला ना। अगदी मनापासून बोलताय? हो, एवढ्या लाडात बोलायची हिंमत आहे का आमची? अगदी मनकवडे झालात। आजच एक मुलगी बघण्यात आली आहे। लगेच? अगदी आजच? चांगला योग आहे। काय नाव काय सांगितलं मुलीचं? अजून कुठे सांगितलंय? सांगा ना, कशाला ताणताय चिंगम सारखं? सांगा। राजश्री देशपांडे। कोणाशी? राजश्री देशपांडे? आबा, तुम्ही तर पार मनकवडे निघालात एकदम। राजश्री म्हणजे लॉटरीत लागली म्हणा की मला। वा 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 राजेश। पण एक अडचण आहे। काय? म्हणजे ती ना मला उठता बसता लाथाबुक्की मारेल। आनंदराव, बायकोला ढील दिली ना की ती डोक्यावर बसते। मग ती राजश्री असो अथवा दुसरी कुणी। पण तुम्ही लग्न करायचं ते राजश्री देशपांडे बरोबरच। कोणाचं लग्न ठरलंय? कोण खुश झालंय? राजश्री। फायनली तुझा चेहरा हसला। थँक गॉड। आता तुला कळलं मी लालीला का स्पेस देत होते ते? आपला उगाच चेहरा ताणलेला। असं नाही सुमन, आता राजन सबनीशी आईंचं बोलणं ऐकल्यावर जरा मनावरचा ताण हलका झाला। जरा?
म्हणजे अजून पूर्ण निश्चिंती नाहीच का? देव, तुझं हे कधी थांबणार आहे? तिचं लग्न होऊन ती सासरी सुखानं संसार करायला लागली की मग आत्ता तरी मला हलकं वाटतंय. हेही नसे थोडके. आता लाली आली ना की तिचं जरा कौतुक कर. काय मस्त गुंडाळलंय तिने आपल्या सासूला. गुंडाळलं? नवीन मराठी शब्दकोश तुझ्या वाचनात आला नाहीये वाटतं अजून. अरे एखाद्याला इम्प्रेस करणं म्हणजे त्याला गुंडाळणं. धन्य आहे तुझी सुमन. लालीची हुशारी तुझ्या लक्षात येत नाहीये देव. अरे तिने मोठ्या हुशारीने आपल्या सासूला आपल्याशी बोलायला लावलं. इन शॉर्ट, तिने आपल्या भावी सासूला इम्प्रेस केलंय. माझ्या लालीची फिल्डिंग कामी आली. सुमन, अरे काय भाषा तुझी? गुंडाळलं काय? फिल्डिंग काय? हा, तुझ्या बिझनेस लँग्वेज मध्ये बोलायचं तर डील व्यवस्थित सेट केलंय. जर सासू इतकी इम्प्रेस तर विचार कर, राजनला तिने काय मस्त गुंडाळलं असेल. आता फक्त सनई चौघडे वाजायची तेवढी खोटी आहे. सुमन, तू भाषा कशीही वापरलीस तरी त्याचा मागचा उद्देश हा चांगलाच आहे असं मी गृहीत धरतो. आणि लवकरात लवकर लग्न हो. होणारच. तथास्तु. सबनीसांना आपली वाडी पसंत पडली नाही असा श्रीचा गैरसमज झालाय दुर्गे. आणि गैरसमज होणं फार वाईट. तो वाढीच लागतो आणि मग मनात कटुता निर्माण होते. असं काही होणार नाही. आपली श्री समंजस आहे, पण म्हणून आपण तिला गृहीत धरून चालणार नाही. घडलेला प्रकार काय आहे हे तिला समजवायला हवं. आपले आई नाना आपल्याला विश्वासात घेत नाहीत असं तिला वाटता कामा नये. तुम्ही फार विचार करताय. ती समजून घेईल सगळं. ती खूप मोकळ्या मनाची आहे. आपणही मोकळ्या मनाने तिला सांगायला हवं. एक गोष्ट लक्षात ठेव दुर्गा, आपला श्वास थांबला तरी चालेल, लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडता कामा नये. इथे तर आपली पोटची पोर आहे. दैवाचा खेळच काही कळत नाही. वाटलं होतं आपल्या भविष्याची, राजश्रीच्या लग्नाची तरतूद होणार. सबनीसांना वाडी पसंतही पडली होती, पण नेमका संपतरावाने जो काही घोळ घातला ना, आणि त्यावेळी सबनीसांनी माझ्याकडे ज्या अविश्वासाने पाहिलं ना, मेल्याहून मेल्यासारखं झालं ग. तेव्हा मी संपतरावांना घाबरलो नव्हतो. सबनीसांच्या नजरेला नजर कशी द्यावी या विचाराने गात्र झालं. अहो, थोडं शांत व्हा. कसा शांत हो दुर्गा? आपलं चरित्र हीच तर आपली संपत्ती आहे, आपली ओळख आहे. त्याच्यावरच कोणी शिंतोडे उडवायला लागलं तर शांत कसं राहता येईल? अहो, या सगळ्यात एक सांगायचंच राहिलं. काय ते? सबनीसांचा आपल्याबद्दलचा गैरसमज परवडणारा नाही आपल्याला. हे घ्या. काय आहे हे? बघा तरी. कोडी घालू नकोस ते दुर्गे. आधीच पडलेली कोडी कमी काय? हे काय? राजन सबनीसांचा फोटो? साहेब, आजचा दिवसच खराब. सकाळी ताईसाहेबांनी त्या मुलीची भेट घालून द्यायला सांगितलं, त्यात ही लल्लाबाई टपकली. नाही म्हणजे लल्ला मॅडम आल्या. हा, आणि मग साहेब आपण थेट ही जागा पाहायला आलो, त्यात ती गाडी खराब. एकही काम नीट ठरवल्याप्रमाणे धड होत नाहीये. एखादा दिवस नसतो आपला सरंजामे. काय साहेब, एखाद दिवस आपला नसतो म्हणता? इथं माझा मृदुंग होतोय, दोन्हीकडून बदलला जातोय. साहेब,
तुम्ही ललना मॅडमला सांगितलं होतं तासा दीड तासात पोहोचतो. तास तर इथंच वाया गेला. साहेब एकदा घरी फोन करता का? अहो आता मगाशी तर केला. हो केला होता, पण साहेब त्यावेळेस तुम्ही ललना मॅडमशी बोललात ना, आई साहेबांशी कुठे बोललात? अहो दोघे घरीच तर आहेत. तरी साहेब एक कॉल करा ना. अहो त्या कॉलला 1 तास झालाय. अजून 2 तास तरी आपण घरी पोहोचू शकत नाही. तेव्हा फारच टेन्शन घेत आहे. कूल फुल काय, आई साहेब मला फुल समजतायत. हे बघा आई साहेबांचा फोन. बघितलं आला ना फोन, द्या आता उत्तर. बाय लगो मॉम. कुठे आहेस तू? ऑन द वे आहे मॉम. तुझा हा वे आपल्या बंगल्यापर्यंत येतोय का बंगल्याकडे येता येता दुसरीकडे जातोय? राजनला का फोन केला आईंनी? माझी काही तक्रार करायला? अगं आई आम्ही घरीच येतोय. गाडीत थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून उशीर झाला. नक्की? होय आई. आईंनी स्पीकरवर फोन ठेवला तर मलाही ऐकायला मिळेल ना. आई कॉल सहज केलेला ना? नाही, आता ना माझी सटकली आहे म्हणून फोन केलाय. अशी काही खडूसपणे प्रश्न करते. माते सिनेमास थोडं कमी बघत जा. हो हो, जणू काही तूच मला पिक्चरला नेतोस ना. तो तुम्हाला कशाला नेईल? मलाच घेऊन जाईल. आई तू माझी काळजी करशील हे मी जाणून होतो. म्हणूनच ललनाच्या मोबाईलवरती मगाशी कॉल केला होता. म्हणजे आता तू मला निरोप देण्याऐवजी तुझ्या मैत्रिणीला फोन करणार आहेस का? अच्छा, म्हणजे राजनने मला फोन केला म्हणून आईचं पोट दुखलं तर? राजन, मला एक सांगशील का, ह्या घरात तिचं नक्की स्टेटस काय आहे? अरे ती बिचारी सकाळपासून इथे बसलीये, तुझी वाट बघतेय आणि तू मात्र त्या सरंजाम्यांबरोबर उंडरत बस सगळीकडे. अगं आई. आणि हे बघ, ललना जर तुझी मैत्रीण असेल ना तर मला तिच्या मार्फत निरोप मिळता कामा नये, कळलं? पण जर ती माझी होणारी सून असेल तर मात्र तिच्या मार्फत निरोप मिळालेले चाल, कळलं? ओके, हे सांगायला तुम्हाला कॉल केलास. हुशार आहेस, पण कधी कधी ना अर्धवट असल्यासारखा वागतोस. झालं बोलून तुझं, ठेवू फोन. अरे वा, हात जर ललनाचा फोन असता ना तर तिच्याशी अगदी गुलुगुलू गप्पा मारत बसला असतास. वेळेचं भान सुद्धा ठेवलं नसतंस. माते तुझ्याशीही बोलेल. घरी आल्यावर फक्त तुझ्याशीच बोलत राहील. लवकर घरी ये, वाट पाहते. कोण? लल्ला? होय होय, ललना. लव यू मॉम. लव यू बेटा. आय लव्ह यू टू राज. रागवल्या ना? मला वाटलंच होतं रागवणार म्हणून. हा, आईचा राग लवकरच कायमचा दूर होणारा सरांचा आहे. तो कसं काय? तुम्हाला नाही कळणार. गाडी रिपेअर झाली की नाही बघा. आईचा राग लवकरच कायमचा दूर होणारा सरांचा आहे. तो कसं काय? तुम्हाला नाही कळणार. गाडी रिपेअर झाली की नाही बघा. हो ओ भैया, वो गाड़ी का दुर्गा, हा सबनीसांचा फोटो तुझ्याकडे कसं काय आला? अहो, तुम्ही वाडी दाखवायला गेला होतात ना तेव्हा कुलकर्णी येऊन गेले. माहीतच होते, त्यांनी श्रीसाठी हा नवरा मुलगा सुचवला. अगं पण तू हे मला काही बोलली नाही. अहो, या सगळ्या गदारोळात बोलायची संधीच कुठे मिळाली. तुम्ही त्या संपतरावांचा विषय घेऊन बसलात आणि मग मीही. काय म्हणावं या योगायोगाला? त्याची सगळी मर्जी.
कुलकर्णी सांगत होते लाखात एक स्थळ आहे सबनीसांचं. आणि त्या लाखातल्या एका स्थळाला आपल्या श्रीने लाटणं दाखवलं. सबनीस यायच्या आधी कुलकर्णी आले असते आणि हा फोटो दाखवला असता तर सगळं चित्रच पालटलं असतं. हो ना. आपला संभाव्य जावई या विचाराने आपण सबनीसांचं स्वागत केलं असतं. कदाचित श्रीनेही त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं असतं. श्रीराम श्रीराम. कदाचित असं होणार नव्हतं म्हणून सगळं उलट घडलं. मला तर ना वेगळीच शंका येते. हे सबनीस नक्की वाडीच बघायला आले होते ना? वाडी पाहणं हे निमित्त तर नव्हतं? मला कळलं नाही. अहो, कुलकर्ण्यांनी जसा सबनीसांचा फोटो आणि पत्रिका आपल्याला दिली आहे तसंच राजश्रीची पत्रिका आणि फोटो सबनीसांना दिला असेल. हो, दिली असणारच. म्हणूनच तर म्हणतेय वाडी हे निमित्त होतं. खरं तर त्यांना राजश्रीलाच पाहायचं होतं. कोण? सदा तू? मी आनंदराव. आनंदराव? मग तुला काय वाटलं सदा येणार आहे जेव्हा पाहावं तेव्हा? सदा सदा सदा. आनंदा. आनंदराव. आनंदराव म्हणायचं हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. इथून पुढे सदाचा विषय बंद. कायमचा बंद. अगं बदनामी होते तुझी आणि त्यामुळे आपली. हा, तेव्हा इथून पुढे सदाचा विषय बंद. बंद म्हणजे खुली. हा, आज जरा जास्तच प्यायलाय का? छे, लग्नाच्या बोवल्यावर चढेपर्यंत दारूच्या थेंबाला स्पर्शही करायचा नाही असं ठरवलंय मी. आता जातोस का? काय राव, आम्ही तुमच्या इतके जवळ यायला बघतोय आणि तुम्ही दूर ढकलताय. हा, तू जातोस का? तू असं ऐकणार नाहीस. हे जे वागतेस ना माझ्याशी नेहमी दगड वगैरे मारायचं, हे असं वागायचं नाही. आवडणार नाही मला. आनंदा. मला नावाने हाक मारलेली सुद्धा आवडणार नाही. इथून पुढे मला आवडणार नाही. अरे तू सुरुवातीला थोडं जड जाईल, पण समजा घ्यावं असं वाटलंच माझं नाव तर मग असं नाव घे ना. जीव जडवण्याचा आहे मला छंद. आनंदरावांचं नाव घेताना होतोय मला आनंद. मस्त आहे ना? कळलं का? आणि आणखीन एक, इथून पुढे मला अहो असं म्हणायचं. हा, किंवा अहो ऐका ना, किंवा मग अहो जाऊ दे ना गडे. नको नको, ते गडे फार जुनं होतं ना. गडे नको, गडे नको. आता तू माझ्या डोक्यात जाऊ लागलाय. असं बोलतं का कोणी? हा, आणि सांगतोय डायरेक्ट नाव घेऊन बोलू नकोस तरी. ओके 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 ओके, दिली मोकळी. हे बघ, तुम्हाला आनंद म्हणालीस ना तरी चालेल. प्रेमाने आंद्या, आंदू, नंदू म्हणालीस ना प्रेमाने तरी चालेल. प्रेमाने? अर्थात आता आपण एक होणार म्हणजे प्रेम नाही काय करणार एकमेकांवर. हे बघ, तू आहे ना डोक्यावरती पदर आता पुरतं घे ओढणी, पण लग्नानंतर मात्र पदर लागेल असं. अरे अक्षता टाकायची वेळ, अक्षता मारायची वेळ दगड कसली मारते. हे बघ, तू आहे ना डोक्यावरती पदर आता पुरतं घे ओढणी, पण लग्नानंतर मात्र पदर लागेल असं. अरे अक्षता टाकायची वेळ, अक्षता मारायची वेळ दगड कसली मारते. तू जा, नाही तर तुझा डोकं फोडे ना. कधीपासून वेड्यासारखा बोलतोय? अगं पण खरं तेच बोलतोय. आपलं लग्न होणार आहे. तू माझी बायको, मी तुझा नवरा. आपल्या दोघांचं लग्न. शुभमंगला सावधान.
माझं आणि राधेश्रीचं लग्न होणार. बेडेकर काय सांगताय तुम्ही? थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला सांगितलं की कंटेनर गोडाऊन मधून निघालेत म्हणून, आणि आता तुम्ही मला हे सांगताय? हो साहेब, निघाले मग पुढे टोल नाक्यावरती अडवले गेले. अरे अडवले कसे गेले? बेडेकर, सगळे डॉक्युमेंट्स मी तुमच्या हवाले केले होते. हो साहेब, मग आपण कागदपत्रांची पूर्तता केलीये, पण नाही जाऊ दे, मला हा प्रकार कळेनासा झालाय. बेडेकर, मी ताबडतोब तिथे यायला निघतो. ओके साहेब 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 काय आहे? तुम्ही याची गरज नाही. का? साहेब, मी तुम्हाला यासाठी कळवलो की हे सगळं तुम्हाला माहित असावं. बाकी मी जाऊन बघतो ना आणि सगळं हँडल करतो. तुम्ही कुठून इतके लांबून येता एवढ्या गोष्टीसाठी? बेडेकर, मला तर काही कळेनासच झालंय. हे बघा बेडेकर, तुम्ही नक्की सगळं सांभाळा. होय साहेब. ठीक आहे, मी तुमच्यावर भरोसा ठेवतो. पण एक लक्षात घ्या बेडेकर, तुम्हाला जरा जरी काही गडबड वाटली तर ताबडतोब मला कळवायचं. हो साहेब. आणखीन एक गोष्ट बेडेकर, बघा या कामात जरा जरी चूक झाली ना, माझं करोडोचं नुकसान होणार आहे. मी रस्त्यावर येईन बेडेकर. साहेब, मी असं कसं होऊन देईन? साहेब, मी कॉल कट करतो, मला तिकडे लगेच पोचायला हवं. हा 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 हो ओके ओके ओके, ठेवा ठेवा तुम्ही, आणि टेक केअर. देव, एनी प्रॉब्लेम? टोल नाक्यावर कंटेनर अडवलाय. बेडेकर गेले तिथे. हे असं आपलं नशीब असतं. आपल्याला वाटत असतं की सगळं काही सुरळीत चाललंय. नाही, आपलं नशीब अशा एका टोल नाक्यावर नेऊन आपल्याला असं टोलवतं की सगळं होत्याचं नव्हतं होऊन जातं. तुझ्या बिझनेसचा प्रॉब्लेम तू माझ्या लालीशी तर लावत नाहीयेस ना? लावी नाही कदाचित. अरे देवा, एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा पहिले पाढे 55. तुला ना काळजी करण्याचं व्यसन लागेल. हो म्हणतेस ते कदाचित बरोबर आहे. असं आहे सुमन, काळजी तोच करतो त्याला काळजी असते. आता राजनला भेटायला जाते तशी सुरेशला भेटायला जात असणार. हा हो ना? आता राजन भेटल्यावर त्या सुरेशला डच्चू दिला असणार, फसवलं असणार. बोल ना. उलट तपासणी केल्यासारखे का प्रश्न विचारतोयस मला? कारण आपल्या लालीचं लग्न नीट व्हावं, ती सुखात राहावी म्हणून. तिच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवू नये म्हणून. कळलं? तेव्हा मला कळायला पाहिजे की हा सुरेश कोण आहे.